नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस हा भाग बदलत पडत असून आता समोर 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख यापर्यंत जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे असे आहे का ज्यामध्ये तुरळक व मध्यम व गारपीट स्वरूपाचा पाऊस पडेल त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, इकडे मुंबईकडे बघितलं असता मुंबई झालं, सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, या भागामध्ये गारपीट, विजांच्या कडकडासह चांगला पाऊस पडण्याचे वातावरण तयार झाले। रत्नागिरी झालं, सांगली झालं, सातारा झालं, वैजापूर झालं, पणजी झालं, या भागामध्ये चांगलेच असे पावसाचे वातावरण तयार झाले असून गारपीट स्वरूपाचा पाऊस देखील हा भागामध्ये पडणारा। औरंगाबाद, मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील चांगला पाऊस हा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये चांगला असा पाऊस हा पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, इकडे जळगाव झालं, शेगाव झालं, वाशिम झालं, नांदेड झालं, या भागात देखील चांगला हा बऱ्यापैकी पाऊस हा हजेरी लावणार आहे। त्यातल्या त्यात समोर इकडे पूर्व विदर्भाकडे बघितलं असता 11 ते 12 तारखेपर्यंत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा या भागाकडे ढगाळ वातावरण राहून अचानकपणे वातावरणात बदल झाल्यास तिकडे पण पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी दर्शवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला नंदुरबार, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, मुंबई, पुणे, सातारा, अडकूज, सोलापूर, लातूर, सांगली, वैजापूर या भागामध्ये, रत्नागिरी या भागामध्ये चांगला विजांच्या कडकडाटासह पाऊस हा पडणार आहे। समोरील अंदाज बघण्यासाठी बघत राहा शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनल आपला आशिष खाडे। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।